आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मनमस्ते. नमस्ते. नमस्ते मॅम. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. सगळ्यांना पुन्हा एकदा आत्मा नमस्ते. आणि आपण घेतलेलं व्रत जादू, द सिक्रेट जादू, रॉन्डा फंट यांचं हे पुस्तक, आणि आजचा दिवस आहे आपला 24वा. बरोबर, आजचा 24वा दिवस. आणि हो, आपले 23 दिवस पूर्ण झाले आहेत. आणि आज लेखिकांनी आपल्याला एका एनर्जी सोबत, आपल्या आतमध्ये असलेल्या जादू सोबत, आपल्या आतमध्ये असलेल्या पॉवर सोबत आपली कशी ओळख करून दिलेली आहे ही वेगळ्या शब्दामध्ये आपण बघणार आहोत. असं जर कोणी म्हटलं की एक परी आहे आणि या परीच्या जवळ एक जादूची कांडी आहे, आणि तुम्हाला तुमच्या आजूबाजूला असलेले जे लोक आहेत, तुमचे नातेवाईक आहेत, तुमचे मित्रमंडळी आहे, तुमचे जवळचे आहे, यांच्या आयुष्यामध्ये एखाद्या गोष्टीमध्ये चांगला बदल घडवून आणायचा आहे, या लोकांना एखाद्या गोष्टीचा आनंद द्यायचा आहे, सुख द्यायचं आहे, किंवा यांचं दुःख हरण करायचं आहे, यांच्या आयुष्यामधला एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, आणि यासाठी तुमच्याकडे जर एखादी अशी जादूची कांडी असेल जी फिरवली की आपण इतरांच्या आयुष्यामधल्या ह्या सगळ्या गोष्टी, ज्यांना जे जे हवं आहे ते ते करू शकू, असं जर असलं तर वाटते. असं कधी कधी आपल्याला वाटते ना की असं काहीतरी असावं की मी हे माध्यम व्हावं की इतरांच्या आयुष्यामध्ये आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, सगळ्या गोष्टी आणण्यासाठी मी माध्यम व्हावं. मी ती जादूची कांडी फिरवावी आणि लोकांचं दुःखाचा नाश करावा. एखाद्याला आर्थिक प्रश्न आहे, मी जादूची कांडी फिरवावी आणि यांचा आर्थिक प्रश्न दूर व्हावा किंवा यांना सोल्युशन मिळावं. आणि आपण जर असं काहीतरी झालो तर लक्षात असू द्या, आजचा दिवस 24वा, आणि हे करण्यासाठी एका हायर एनर्जी सोबत जोडत आपल्याला लेखिकांनी आणलं आहे. पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस, असं करता करता 23 दिवस कृतज्ञता आपल्या अंगी भिनली आहे, बरोबर, आपल्या प्रत्येकामध्ये. आणि आता आपण एखाद्या व्यक्तीसाठी अशा प्रकारे एक पॉझिटिव्हिटी, एक जादूची कांडी तयार करू शकतो. तयार करा, असं लेखिकांना सांगायचं आहे. मीच ती एनर्जी, मीच ती शक्ती, आणि माझ्या शक्तीचा उपयोग करून मी चांगल्या गोष्टी घडवून आणू शकते. ही आपल्याच आतमध्ये असलेल्या शक्तीची, आपल्याच आतमध्ये असलेल्या ऊर्जेची आपल्याला ओळख करून देण्याचा हा वेगळ्या शब्दांमधील प्रकार. फक्त यासाठी एक लक्षात असू द्या की कृतज्ञता आपल्या अंगी गेल्या 23 दिवसापासून भिनली आहे, बरोबर ना? तर मग आजचा दिवस 24वा, आणि आजच्या दिवसाचं नाव आहे जादूची कांडी. हो, ही जी माझ्या मागे दिसते आहे ही जादूची कांडी, मॅजिक स्टिक, आणि ती फिरवायची आहे. आणि हो, आपल्या सभोवतालचं वातावरण सुंदर करायचं आहे, अशी आजची कृती. प्रत्येकाला वाटतं तुमच्याकडे अशी जादूची कांडी असावी आणि नुसती हवेत फिरवली की तुम्ही तुमच्या आवडत्या माणसांना मदत करू शकाल, अशी इच्छा बऱ्याच वेळा तुमच्या मनात आली असेल. म्हणून आजची ही जादूची कृती जीवनातील खरी जादूची कांडी इतरांना मदत करण्यासाठी कशी वापरायची हे सांगणार आहे. तुम्हाला एखाद्याला मनापासून मदत करायची असेल तर तेवढं प्रचंड सामर्थ्य तुमच्याकडे असते. बघा, जर काय मला एखाद्याला मनापासून मदत करायची आहे तर ते सामर्थ्य माझ्यामध्ये आहे, पण त्या सामर्थ्याला जेव्हा मी कृतज्ञतेची दिशा देते तेव्हा ती मला ज्यांच्याबद्दल आस्था वाटते अशा माझ्या जवळच्या व्यक्तींना मदत करणारी जादूची कांडीच ठरते. मी हा शब्द प्रयोग वापरला आहे का, तर मी म्हणजे आपण सर्वजण, प्रत्येकाच्या मी मध्ये ही जादूची शक्ती आहे.
फक्त आपल्याला काय तर आपल्यामध्ये असलेलं प्रचंड सामर्थ्य आपण जर काय कृतज्ञतेची दिशा आपल्या सामर्थ्याला दिली तर आपल्याला ज्या ज्या व्यक्तीबद्दल आस्था वाटते, प्रेम वाटते, पुन्हा पण तेच काय की तेथे सुद्धा कृतज्ञतेचा भाव आहे समोरच्या व्यक्तीकरिता आपल्या मनामध्ये, तेथे त्या त्या व्यक्तींना मदत करणारी जादूची कांडीच ठरते. म्हणजे काय तर चांगली एनर्जी जमा करा, चांगल्या एनर्जी सोबत जुडा, चांगला विचार करा, पॉझिटिव्ह राहा आणि कृतज्ञतेची जादू आयुष्यामध्ये घडवून आणा. तुमचे लक्ष ज्या दिशेने जात असते त्या दिशेने ऊर्जेचा प्रवाह वाहत असतो आणि म्हणूनच तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या गरजांकडे कृतज्ञतेच्या ऊर्जेला दिशा देता तेव्हा त्या गरजांपर्यंत ती ऊर्जा पोहोचते. येशू ख्रिस्त कोणत्याही चमत्कार करण्यापूर्वी आभारी आहे असं म्हणायचे. याचंही कारण हेच आहे की कृतज्ञता ही अदृश्य असली, दिसत नसली तरीही ती ऊर्जेची खरी शक्ती आहे आणि ती जेव्हा तुमच्या इच्छेबरोबर जोडली जाते तेव्हा तुमच्यातील जादूची कांडीच ठरते. आणि म्हणून या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडताना सुद्धा आपण काय म्हणत असतो? आभारी आहे. माहितीये ना? आपण जेव्हा रेकी शिकतो तेव्हा काय करतो तर अगोदर आभाराची प्रार्थना म्हणत असतो, कृतज्ञता व्यक्त करतो, अगोदरच धन्यवाद देत असतो त्या एनर्जीला. सेम आहे, एनर्जी कधीच वेगळी नसते, नाव शब्द वेगळे आहेत. आता इथे आपण कृतज्ञतेची जादू म्हणतो आहे, बरोबर आहे. शेवटी काय आहे तर तुमच्या आतून येणारे भाव हेच प्युअर आहेत, तर हे ब्रह्मांड, ही एनर्जी, ही ऊर्जा, ही शक्ती, हा प्राणा आपल्या प्रत्येकासाठी काम करतो आणि मग आपण म्हणतो जादू झाली. बरोबर, जादू कुठं आहे? कुठं आहे जादू? खरी ही जादूची जी छडी आहे ना ही आपल्या येथे आहे. बरोबर, आणि या विचारांमध्ये आहे आणि तुमच्या हृदयामधून येणारा भाव किती प्युअर आहे, किती कृतज्ञतेचा आहे यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. जे लोक जादूच्या कांडीची वाट पाहत असतात त्यात ते अपयशी ठरतात. जर काय काही लोकांनी खरोखर असा विचार केला माझ्या मागे जादूची कांडी आहे लावलेली, अशी जादूची कांडी मला मिळाली तर तुम्हाला सांगू ते लोक आयुष्यामध्ये अपयशी ठरणार. कारण कारण जादूची कांडी ही नसून जादूची कांडी आपल्या प्रत्येकामध्ये आहे. आपण प्रत्येक जण एक जादूची कांडी आहोत. आपण प्रत्येकामध्ये एक सामर्थ्य आहे आणि ते सामर्थ्य माझ्याकडे येईल, मी जादूची कांडी फिरवेल असं होणार नाही. तुझ्यामध्ये आज रोजी आहे सगळं. अनेक साधू संतांनी आपल्याला सांगितलं आहे, तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा भुललाशी. तुझ्यामध्ये आहे रे बाबा सगळं, ह्या सगळ्या गोष्टी करण्याची शक्ती, हे सगळ्या गोष्टी घडवून आणण्याची ताकद स्वतःच्या विचारांमध्ये आणि स्वतः प्रत्येक सजीव प्राण्यामध्ये आहे. हेच शास्त्रोक्त पद्धतीने फक्त वेगवेगळ्या शब्दांमध्ये, कधी सायन्सच्या माध्यमातून, कधी अध्यात्माच्या माध्यमातून, कधी दोन्ही गोष्टींचा संगम या माध्यमातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करते. कुठे आली अंधश्रद्धा सांगा मला? कुठेच नाही, येणार पण नाही. बरोबर, जे लोक जादूच्या कांडीची वाट पाहत असतात त्या ते अपयशी ठरतात, कारण ते स्वतःच एक जादूची कांडी आहे हे त्यांना कळत नाही. थॉमस लिओनार्ड जे वैयक्तिक विकास प्रशिक्षक होते, व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षक, त्यांनी सांगितलं आहे बघा, तुमच्या कुटुंबामधील एखादा सदस्य किंवा मित्र किंवा तुम्हाला ज्यांच्याबद्दल आस्था वाटते अशी एखादी व्यक्ती, तिची तब्येत बरी नाही किंवा ती आर्थिक अडचणीमध्ये आहे किंवा ती जिथं काम करतं तिथं समाधानी नाही, कशाचा तरी तिला ताण येतो आहे, तिचं एखाद्याशी असलेलं नातं तुटल्यामुळे ती दुःखी आहे, त्यांच्यातला किंवा तिच्यातला आत्मविश्वास हरवला आहे किंवा मानसिक समस्या त्यांना भेडसावत आहेत, जीवनातला रस संपलाय, अशा अनेक प्रसंगामध्ये तुम्ही त्यांच्या आरोग्यात, संपत्तीमध्ये, आनंदात सुधारणा घडवून आणण्यासाठी कृतज्ञतेच्या अदृश्य शक्तीचा वापर करू शकता. कृतज्ञतेच्या अदृश्य शक्तीचा तुम्ही वापर करू शकता.
प्रत्येक आयामामध्ये तुम्हाला जेथे जेथे वाटते तेथे तेथे तुम्ही या अदृश्य शक्तीचा वापर करू शकता. माणसाच्या आयुष्याचे वेगवेगळे घटक आहेत. आरोग्य आहे, अर्थकारण आहे, सामाजिक लेवल आहे, नातेसंबंध आहेत अनेक. या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण मदत करू शकतो. कुठल्याही व्यक्तीला, ज्या व्यक्तीला मदत करावं असं आपल्याला वाटते. मग या जादूच्या कांडीचा वापर आपण कसा करायचा? जी माझ्या आतमध्ये आहे, जी माझ्यामध्ये जादू आहे, जी ऊर्जा माझ्यामध्ये आहे, फक्त मला याला रूपक द्यायचं आहे, की बाबा मी कुठेतरी एखाद्या एंजल सारखी, एखाद्या परीसारखी. बरोबर आहे ना माझा शब्द? आपण एक नाटक पाहिलं होतं. कोणतं माहितीये? त्यामध्ये सोनपरी होती. ती काय करायची? जादूची कांडी फिरवायची आणि गोष्टी घडवून आणायची. बस आपण कल्पना करतोय तसं. का? का ही जादूची कांडी? तर ती वापरत असताना, ती कल्पना करत असताना आपल्या आतून उत्साह, आपले व्हायब्रेशन एकदम आनंदाचे असे व्हावेत, हा त्यामागचा उद्देश असतो. बरोबर? आपण आनंदी आहेत आणि त्या समोरच्या व्यक्तीबद्दल आपल्यामध्ये देण्याची भूमिका आलेली आहे. आपल्यामध्ये असलेला कृतज्ञतेचा भाव पूर्ण आलेला आहे. यासाठी ही जादूची कांडी. हे एक प्रतीक आपण मानलं आहे. याला आपण अशा प्रकारे असं म्हणून आपण जेव्हा करतो एखाद्या गोष्टीला, तेव्हा माहितीये का त्या गोष्टीचा भाव अजून मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असतो. तर बघा, आता काय करायचं आहे? जेव्हा तुमच्या जादूच्या कांडीचा उपयोग तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या तब्येतीत सुधारणा घडवून आणण्यासाठी केला आणि कल्पना करा की तो आजारामधून खडबडीत बरा झाला आहे आणि त्याची तब्येत पूर्ववत झाल्याची ही बातमी ऐकल्यानंतर मनापासून आनंद व्यक्त करण्यासाठी तुम्ही आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारत आहात. त्या व्यक्तीने तुम्हाला फोन करून किंवा प्रत्यक्ष भेटून त्याच्या तब्येतीविषयी चांगली माहिती दिली आहे. तर खरोखर तुम्हाला काय वाटेल याची कल्पना करून बघा. आणि म्हणूनच आजारपणातून बरी झालेली व्यक्ती भेटल्यानंतर त्यावेळी तुम्हाला जी कृतज्ञता वाटेल बघा, तेव्हा जी कृतज्ञता तुम्हाला वाटेल तशीच मनापासून कृतज्ञता आधीच व्यक्त करा. आणि आणि मग बघा जादूचा काय उपयोग होतो तर. म्हणजे काय, माझ्या नात्यामधील किंवा माझ्या जवळची एखादी व्यक्ती आजारी आहे, तर मी ही कल्पना करणार की ती व्यक्ती एकदम तंदुरुस्त आहे, आरोग्य संपन्न आहे आणि ती मला सहजपणे भेटत आहे आणि मला सांगत आहे की माझी तब्येत एकदम टनाटन आहे. आणि तेव्हा मला आणि तिला काय आनंद होईल ना, तो फील करा. आणि त्याकरिता तो रिझल्ट तुम्हाला तुमच्या आतील ऊर्जेने दिला, त्याकरिता मनापासून धन्यवाद माना. असं सांगितलं आहे. म्हणजे काय, तर एखादी इच्छा पूर्ण झाल्यानंतर जसं धन्यवाद मानतो सेम त्या प्रकारे करायला आपल्याला लेखिकांनी सांगितलं आहे. तुमच्या प्रेमाची एखादी व्यक्ती आर्थिक अडचणीमध्ये आहे. त्यांना काही अडचण आहे, आर्थिक आहे. तर तिच्या या आर्थिक परिस्थितीत सुधारणा घडून यावी यासाठी तुम्हाला जादूची कांडी वापरायची आहे. यावेळीही वरीलप्रमाणेच कृती करा. त्या व्यक्तीला हवी आहे तेवढी संपत्ती तिला आताच मिळाली आहे, असं समजून जेवढी कृतज्ञता व्यक्त करायची आहे ती करा. त्या व्यक्तीला तिची संपत्ती परत मिळाली आहे आणि ही आश्चर्यकारक बातमी तुम्हाला नुकतीच कळली आहे. असं समजून आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे शब्द उच्चारत तुम्ही आहात अशी कल्पना करा. की तिला जो पैसा हवा आहे, तिचा आर्थिक प्रश्न पूर्णपणे मिटलेला आहे. तुमच्या माहितीची एखादी व्यक्ती कठीण परिस्थितीमधून जात आहे, हे तुम्हाला माहिती आहे. पण तिला नेमकी कशाची गरज आहे हे तुम्हाला माहिती नाही. आणि तिला एकापेक्षा अनेक गोष्टींसाठी मदत आवश्यक आहे. अशा वेळी हीच जादूची कृती वापरून त्या व्यक्तीच्या आरोग्य, संपत्ती, आनंदासाठी एकत्रितपणे जादूची कांडी वापरून तुम्ही कृतज्ञता व्यक्त करा आणि आभार माना. आज तुम्हाला ज्यांच्याबद्दल आस्था आहे आणि ज्यांना सध्या आरोग्य, पैसा आणि आनंदाची किंवा या तीनहीची आवश्यकता आहे, अशा 3 व्यक्तींची निवड करा. या प्रत्येक व्यक्तीचं छायाचित्र असल्यास तुमच्या समोर ठेवा आणि ही कृती करताना छायाचित्र तुमच्या समोर ठेवायचं. म्हणजे काय, तर तिच्या आयुष्यामध्ये तिच्या आयुष्यामध्ये तिला जो हवा आहे तो आनंद तिला मिळाला आहे.
बघा जसं काय करायचंय, पहिली व्यक्ती घ्या, तिचा फोटो घ्या, हातात धरा आणि डोळे मिटा. त्या व्यक्तीची काही समस्या आहे, तिच्यामधून ती बाहेर आल्याची बातमी तुम्हाला कळली आहे. असं चित्र काही मिनिट डोळ्यापुढे आणा. आजारी व्यक्ती आहे, आजारातून बरी झाली आहे किंवा दुःखी व्यक्ती आनंदी झाली आहे किंवा आर्थिक अडचणीत असलेल्या व्यक्तीकडे भरपूर पैसा आला आहे. असं चित्र डोळ्यापुढे आणण्यापेक्षा तुम्हाला त्या व्यक्तीसंबंधीची बातमी कळाली आहे, असं डोळ्यापुढे आणणं जास्त सोपी आहे. म्हणजे काय, त्यांच्याकडे केवढा पैसा आलाय, किती पैसा आलाय हे आपण करू नाही शकत ना तेवढं. त्याऐवजी आपण हे करू शकतो, की त्या व्यक्तीने आपल्याला फोन केला, माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले आहे. बरोबर? किंवा ती व्यक्ती माझ्या समोर आली आणि आनंदी आहे. "अगं, मी आता एकदम ओके आहे. आय एम हॅपी. माझ्या आयुष्यामध्ये कुठंच काहीच अडचण नाहीये." असं ती व्यक्ती आपल्याला सांगते आहे. आजारी व्यक्ती आहे तर ती तंदुरुस्त होऊन माझ्या समोर आली आहे. हे कल्पना करणं जास्त सोपी आहे. बरोबर आहे ना? तर असं आपल्याला पाहायला लेखिकांनी सांगितलं आहे. आणि जेव्हा आपण असे डोळ्यापुढे आणलेल्या या प्रसंगामध्ये आपण जेव्हा स्वतःला पाहिलं त्यांच्यासोबत, की जास्त उत्कंठा आणि कृतज्ञता वाटते आपल्याला. एखादी व्यक्ती आहे, ती अडचणीमध्ये आहे आणि ते जेव्हा तुम्हाला ती भेटेल आणि ती सांगेल, की "हो, माझा प्रश्न सॉल्व्ह झालाय." तेव्हा किती ते आतून आपल्याला आनंद होईल ना. कारण आपण कुठेतरी तिच्यासाठी जो प्रयत्न केला आहे, तो पण खूप असतो. हे ना, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगू का? हे मी तुम्हाला असं-असं सांगते आहे, हे सगळं ना फील करायचंय. आणि ह्या फिलिंग आतून आतून अनुभवता येतात. केव्हा ना, जेव्हा लोकांचे थँक यूचे मेसेज येतात. जेव्हा लोकं म्हणतात, "हो मॅडम, आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला." तो जो आनंद आहे ना, तो आनंद मी अनुभवते म्हणून मी तुम्हाला सांगते. हो, खरंच इतरांसाठी देणारे व्हा. इतरांसाठी ही जादूची कांडी व्हा. खूप खूप छान, खूप मज्जा येते. त्या गोष्टींना फक्त फील करता येतात. आतून तो अनुभव घेता येते, जेव्हा इतरांच्या आयुष्यामध्ये आनंद आणण्यासाठी आपण माध्यम असतो. आणि खरं तर आपण खूप असं काही केलेलं नसते. आपण काय केलेलं असते, तर आपल्या आतील एका प्रामाणिक ऊर्जेचा, एका सत्य ऊर्जेचा, आपल्या आतल्या ऊर्जेचा वापर केला असते आणि त्यांच्यासाठी थोडेसे प्रयत्न केलेले असतात. तेव्हा जेव्हा समोरच्या व्यक्तीमधला बदल असते, आरोग्याचा असो, आर्थिकतेचा असो, रिलेशनचा असो, त्याच्या आयुष्यामध्ये होणाऱ्या प्रगतीचा असो. मी एखाद्या ठिकाणी अटकलो आहे मॅडम, अटकलो आहे म्हणजे मॅडम मी एखाद्या ठिकाणी थांबलो आहे, माझी प्रगती होत नाहीये, मला इथून पुढे निघायचं आहे. त्याला तो सक्सेस मिळालेला असतो. तेव्हा त्या तशा गोष्टी जेव्हा घडतात ना आणि जेव्हा ते समोरची व्यक्ती तुम्हाला खरोखर सांगतात, तेव्हा ती फिलिंग तुमच्या आतून येणारे जे आनंदाश्रू असतात ना, ते खूप वेगळे असतात. बरोबर. आता ना आपल्याला असं वाटेल, "मॅडम हे कसं फील करायचं?" खरंच असं होऊ शकते का? होऊ शकते. तुम्ही करून तर बघा. तुम्ही प्रयत्न करा. फक्त बघा, की त्या व्यक्तीचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. जो कुठला असेल तो आणि ते परिपूर्ण बघा आणि फक्त प्रार्थना करा समोरच्यांसाठी. तुमची प्रार्थनेला नक्कीच फळ येणार. एक लक्षात घ्या. तुमच्या प्रार्थनेला नक्कीच फळ येणार, जर का तुम्ही कृतज्ञतेचं हे व्रत पूर्णपणे नियमित केलं असेल. जर यासाठी सांगते आहे, की तुमच्या आतमध्ये जर तुमच्या आतमध्ये ती कृतज्ञता भिनली असेल ना, तर म्हणजेच काय तुमचा ऑरा, तुमचा सोल जर प्युअर असेल ना, तर हे ब्रह्मांड तुमच्यासाठी तयार असतं. तुम्ही ज्या गोष्टीसाठी सकारात्मक ऊर्जा निर्माण कराल, त्या गोष्टीसाठी तुम्हाला ती पॉझिटिव्ह एनर्जी देण्यासाठी हे ब्रह्मांड आपल्यासाठी तयार असतं. आपण इच्छा व्यक्त करायची आणि तिकडनं तथास्तु यायचं. यामध्ये एक गोष्ट पण पुन्हा महत्वाची आहे. काय? तर आपण ज्या व्यक्तीला एनर्जी देत आहे, ती व्यक्ती सुद्धा तेवढ्याच कृतज्ञतेच्या आणि चांगल्या भावात असायला हवी. हे सुद्धा लक्षात घ्या. आणि मग बघा, मी सांगते म्हणून नाही. कसं असतं माहितीये का? कोणत्याच गोष्टीवर एखाद्या व्यक्तीने सांगितलं आणि आम्ही विश्वास ठेवला, असं कधीच करायचं नाही. कधीच करायचं नाही. अनुभव घ्यायचा, करून बघायचं आणि स्वतः अनुभव घेतल्यानंतर मग शेअरिंग करायचं. खरंच काय वाटलं? बरोबर? मी सांगेल, लेखिका सांगत आहेत, का विश्वास ठेवायचा? बरोबर ना? का विश्वास ठेवायचा? प्रत्येक गोष्ट स्वतः अनुभव घेऊन बघा ना. आता अनेक वेळा सांगितलं अणू आणि रेणूमुळे ही सृष्टी तयार झाली आहे. आपल्या अणू आणि रेणूंच्याच ऊर्जेमुळे आपल्यामध्ये ती ऊर्जा निर्माण झाली आहे. मग ती ऊर्जा आहे कुठं? जेव्हा तुम्ही फील केली, तेव्हा तुम्हाला समजली ना ऊर्जा आहे.
बरोबर. असंच प्रत्येक प्रयोग करून पाहायचा. जसं आता तुम्ही एवढे दिवस केलं. बऱ्याच गोष्टी आपल्याला समजल्या आहेत, बऱ्याच गोष्टी आपण क्लिअर केल्या आहेत, बऱ्याच गोष्टी आपल्याला आपल्याला अनुभवता आल्या आहेत. मग जादूची कांडी सुद्धा अनुभवून बघूया ना. प्रयत्न करायला काय हरकत आहे? बरोबर. प्रयत्न करायला काय हरकत आहे? प्रयत्न करूया. फक्त पूर्ण विश्वासाने प्रयत्न करूया. पण लक्षात घ्या, तेव्हा विश्वास ठेवा. आता प्रयत्न करताना पूर्ण विश्वासाने प्रयत्न करा आणि 100% विश्वास आणि सगळ्या गोष्टी या गोष्टीला मान्यता तेव्हा द्या, जेव्हा तुम्ही रिझल्ट दिसाल. कोणी सांगते आहे म्हणून अंधश्रद्धेने विश्वास नाही ठेवायचा. पहिले स्वतःला प्युअर करा. स्वतःचा सोल तेवढा प्युअर करा. स्वतःचा ऑरा क्लीन करा. एवढं कृतज्ञतेच्या भावामध्ये या आणि मग बघा. तुम्हाला दररोजचे नवे अनुभव येतील. दररोज येतील. आम्ही घेत आहोत. आता तुम्ही बरेच जण स्टेटस पाहतच असता. खरं म्हणजे अनेक स्टेटस ठेवल्याच जात नाही. अनेक ठेवल्या जात नाही आणि जे क्लासेस मधले अनेक जण आहे ना, त्यांना कधीच लेखी अनुभव मागल्या जात नाही. ते व्हिडिओमध्येच देतात जे काय द्यायचं ते आणि ते व्हिडिओचे रेकॉर्डिंग पण टाकल्या जात नाही. आता तुम्ही पण त्यापैकी अनेक जण आहातच. पण माहितीये का? करा तेवढं. तेवढं स्वतः कृतज्ञतेच्या भावामध्ये स्वतःला टाका. स्वतः कृतज्ञ व्हा. सोडून द्या हा राग. देऊया सोडून अनेक वर्षापासून अनेक लोकांसाठी आपण जमा करून ठेवला आहे. माफ करूया, माफ करूया, माफ करूया. जेवढं माफ करसाल ना, तेवढं तुम्ही कृतज्ञतेच्या भावात अजून येसाल. एवढं लक्षात ठेवा. आणि जेवढं रागाच्या, द्वेषाच्या भावनेमध्ये राहसाल, तेवढंच कृतज्ञतेपासून लांब राहसाल. फक्त ती कृतज्ञता इथून येईल. ती कृतज्ञता आपल्याला हृदयापासून यायला हवी आहे. आणि हृदयापासून कृतज्ञता येत असताना अगोदर आपल्याला माफ करावं लागेल. म्हणजे आपल्याला आपलं सोलार क्लीन करावं लागेल. राग काढून टाकावा लागेल मनामधला. आणि खूप छान अनुभव येतील. खूप छान येईल. मी पोटतिडकीनं सांगते सगळ्यांना. का माहितीये का? मला असं वाटते, की जेवढे लोक सेशन ऐकतात, सेशन ऐकणारे लोक नंतर खूप आहेत. त्यांनी सुद्धा आवर्जून प्रत्येक गोष्ट करून बघा. जर का तुमचे काही सेशन मिस झाले असतील, तर पहिल्या सेशन पासून करा. पण करा, पण करा, पण करा. एवढ्यासाठी, की मला बदलायचंय माझं आयुष्य. मला माझ्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणायचा आहे आणि ही जादूची कांडी आहे ना, मला फिरवायची आहे. एवढा भाव स्वतःमध्ये आला. अशी तशी नसते मिळत जादूची कांडी. बरोबर आहे ना? ती सोनपरी माहिती आहे ना तुम्हाला? तेवढे प्युअर. तो चेहरा, ते सगळं किती असं वेगळं दाखवतात ते. तुमच्या समोर ते सीरियल येतच असेल आता. तर बघा, का असते ते तेवढं सगळं? तर तो सोल तेवढा प्युअर आहे हे दाखवण्याचा तो प्रयत्न असतो. मग आपल्याला यामधून बाहेर निघायचं आहे. जर का आपल्याला ही जादूची कांडी फिरवायची आहे, तर खरोखर पहिल्या सेशन पासून सांगितलेली कृतज्ञता आपल्या अंगी भिनली पाहिजे. ही भिनली त्यानंतर ह्या गोष्टी होणारच. तुम्ही ज्या व्यक्तीसाठी जी प्रार्थना करसाल, नक्कीच तुम्हाला हे बघा एखादी व्यक्ती खूप आजारी आहे, खूप आजारी आहे. पण त्यामध्ये अगदी एकदम खूप लास्टेजचा आजार आहे आणि मग तेथे दुरुस्त कसं होणार? तर लक्षात घ्या, तेथे सुद्धा तुम्हाला पॉझिटिव्हिटी क्रिएट झाल्याचं लक्षात येईल. नक्कीच ती व्यक्ती तुम्हाला काहीतरी बदल जाणवेल सॉरी सांगेल, की हो, मला आहे ना काहीतरी छान वाटते आहे. माझ्या ना वेदना कमी झाल्यासारखं वाटते आहे. आणि एखाद्याच्या आयुष्यामधल्या वेदना कमी करण्याचं माध्यम आपण होतो, किती मोठी गोष्ट आहे. एखादी व्यक्ती खूप नैराश्यामध्ये आहे आणि जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी अशी जादूची छडी फिरवता ना, तेव्हा ती व्यक्ती थोड्या वेळानेच तुम्हाला सांगतेच, की मला ना असं अगोदरपेक्षा ना आता फ्रेश वाटतंय. असं वाटतंय की माझ्या डोक्यावरचं ओझं कमी झालंय. मग हे कमी आहे का? मुळीच नाही. हे पण खूप आहे. आपण जर दुसऱ्याच्या डोक्यावरचं ताणाचं ओझं कमी करू शकतो, वेदनांचं दुःख कमी करू शकतो. खूप मोठी गोष्ट आहे ना. जगामध्ये असं म्हणत असतात, की एखाद्याने एखाद्याला दुःख सांगलं, की काय म्हणतात माहिती का? "बाई डोक्यावरचं ओझं असतं म्हणजे एखाद्या वस्तूचं तर मी तुझं घेतलं असतं गं, पण आता हे दुःखाचं ओझं कसं घेऊ?" असं म्हटलं जाते नेहमी. बरोबर? पण आपण जेव्हा कृतज्ञतेमध्ये येतो, तेव्हा स्वतःमध्ये एवढी ऊर्जा संचारते, एवढी ऊर्जा स्वतःमध्ये क्रिएट होते, की
आपणच या जादूच्या छडीचा वापर करून एखाद्याचं दुःखाचा भार, एखाद्याच्या वेदनांचा भार कमी करू शकतो. आणि ही काही फक्त मी सांगते म्हणून माझ्यामध्ये आहे असं नाही बरं का. लेखिका सांगतायत म्हणून लेखिकांमध्ये आहे असं नाहीये बरं काय. आपल्या वेदांपासून, आपल्या शास्त्रांपासून आपल्याकडे लिखित आहेत सगळ्या गोष्टी. आणि आपल्या अनेक साधू संतांनी हे काम केलं आहे. आणि तीच शक्ती, तीच ऊर्जा आपल्या प्रत्येकामध्ये आहे, याचीच जाण करून देण्याचं वेगळ्या शब्दामध्ये लेखिकांनी आपल्याला सांगितलं आहे. त्यांनी या गोष्टीला फक्त शब्द वापरला आहे, जादूची छडी. बरोबर? बघा, एखादी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे आणि त्या व्यक्तीच्या आरोग्यासाठी, संपत्तीसाठी आणि आनंदासाठी मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. अशा प्रकारे आपल्याला जादूची कांडी फिरवण्याची कृती तुम्ही एका व्यक्तीच्या बाबतीत केली, की राहिलेल्या 2 व्यक्तीच्या बाबतीतही 2 टप्प्यामध्ये अशीच कृती करा. आणि तिन्ही व्यक्तींना आरोग्य संपन्न, संपत्ती आणि आनंद पाठवा. कल्पना करायची आहे, की त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद आला आहे, संपत्ती आहे, आरोग्य संपन्नते आहेत. मी एक बोलत असते नेहमी, की सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट त्यांना लाभलेली आहे. आनंदी आनंद सर्वीकडे. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटचं एक ब्रीद वाक्य आहे. आनंदी आनंद सर्वीकडे. बघा, दिवसभरात रस्त्याने जात असताना किंवा दिवसभरामधील आपली कामे करत असताना कोणी जर आपल्याला दुःखी दिसलं, आजारी दिसलं उद्या किंवा आतापासून यानंतर, की किंवा एखाद्याला पैशाची कमी आहे, आवश्यकता आहे, असं जर वाटलं, तर लगेचच आपण या शक्तिशाली कृतीचा वापर करू शकतो. आपल्याकडे जादूची कांडी आहे असं समजा. असं समजा ही मागची जादूची कांडी आहे ना, ही तुमच्याकडे आहे. बरोबर? घेऊन घ्यायची. ज्याला हवी आहे ना त्यांनी घेऊन घ्या. घ्या बरं. येस. ही जादूची कांडी आता प्रत्येकाकडे आहे आणि असा विचार करूया, की अशी काही एखादी व्यक्ती दिसली तर आपण नाही ती जादूची कांडी फिरवूया आणि कृतज्ञतेच्या ऊर्जा शक्तीला गती देऊया आणि त्या समोर दिसलेल्या व्यक्तीच्या संपत्तीबद्दल, आरोग्याबद्दल आणि आनंदाबद्दल मनापासून आभार मानूया, की त्याला हे मिळालं आहे त्याबद्दल मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. त्याला किंवा तिला चांगलं आरोग्य, संपत्ती आणि आनंद मिळावा म्हणून मदत करण्यासाठी तुम्ही त्यांच्याबद्दल किंवा तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं ही अत्यंत महत्वाची कृती आहे. आणि या सगळ्यांबाबतची जादूची गोष्ट अशी आहे, की जेव्हा तुम्ही इतरांच्या आरोग्यासाठी, संपत्तीसाठी आणि आनंदासाठी कृतज्ञता आणि सदिच्छा व्यक्त करत असता, तेव्हा त्या गोष्टी जशा त्यांना मिळत असतात, तशा तुमच्याही कडे तुम्ही आणत असता. आता हे सगळ्यात महत्वाचं काय? जे नेहमी आपल्याला समजत असते, जे नेहमी तुमच्या माझ्यासाठी एक जो सुवर्ण नियम आहे तो काय माहितीये का? तुम्ही जे पेराल ते उगवेल. मग जर का एखाद्याच्या आयुष्यामध्ये आर्थिक भरभराट होण्यासाठी आपण जादूची कांडी फिरवली, तर आपल्याला सुद्धा ती आर्थिक भरभराट केव्हा होईल आपलंही आपल्याला समजणार नाही. एखाद्याच्या रिलेशनमध्ये प्रॉब्लेम आहे, त्याच्या नातेसंबंधामध्ये समस्या आहेत, तर त्या सोडवण्यासाठी किंवा त्या सुटलेल्या आहेत, त्यांचं रिलेशन खूप छान झालेलं आहे, असं जेव्हा आपण जादूची कांडी फिरवू, तेव्हा तेच बदल आपल्या आयुष्यामध्ये केव्हा होईल हे आपलंही आपल्याला कळणार नाही. म्हणजे एवढा सकारात्मक बदल जे व्हायब्रेशन तुम्ही क्रिएट करता इतरांसाठी तेच तुम्हाला परत येते. पहिल्या दिवसच्या सेशन पासून सांगते मी आणि जेव्हा मी स्पेशली मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये रेकी शिकवते ना, तेव्हा पण मी सांगत असते, जेव्हा तुम्ही इतरांसाठी काही करता ना, तेव्हा ते सगळं तुम्हाला मिळते. माझ्याजवळ एक नेहमी मी सांगत असते, "अरे काही नाही, आपण सगळे आहे ना, फक्त इतरांना देतो असं म्हणतो, पण देताना माहितीये का स्वार्थासोबत परमार्थ गाठत असतो." खरं तर स्वार्थच ते. स्वार्थ काय? की माझ्या आयुष्यामध्ये आर्थिक भरभराट यावी, माझ्या आयुष्यामध्ये सुख यावं, माझ्या आयुष्यामध्ये आनंद यावा, खुशी यावी, प्रेम यावं, आरोग्य संपन्नता यावी आणि म्हणून मी काय करते, तर इतरांच्या आयुष्यामध्ये ते आनंद, तो खुशी, ते प्रेम, ती आरोग्य संपन्नता यावी, यासाठी जादूची कांडी फिरवत असते. आणि हा सगळा स्वार्थ आहे. हे मी कायमस्वरूपी मान्य करत असते.
सेवा ही भावना असते. सेवेच्या भावनेमधून प्रत्येकाला स्वतःला स्वार्थ साधायचा असतो. आणि या जगात असं कोणीच नाहीये ते स्वार्थाशिवाय काम करते. करते का? कशाला टाकाला जायचं आणि गाडगं लपवायचं. बरोबर. जाहीरपणे करा व्यक्त, की हो, मी जर का इतरांसाठी आनंदी आनंद सर्वीकडे हा शब्द वापरते आहे, तर तो आनंदी आनंद सर्वीकडे हे व्हायब्रेशन मी जेव्हा इतरांना देते, तेव्हा त्यांच्या आयुष्यामध्ये जसा आनंद पसरतो ना, तसं माझ्या आयुष्यामध्ये तेच व्हायब्रेशन क्रिएट होतात. आणि माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा आनंदी आनंद यायला वेळ लागत नाही. आता एक लक्षात घ्या, येथे माझं आयुष्य, मी म्हणजे आपण सगळे. आपण सगळे. काय? मी म्हणजे फक्त मंजुश्री नाही, मी म्हणजे प्रज्ञा, मी म्हणजे ममता, मी म्हणजे सुनीता. कारण माझ्यासाठी जो नियम आहे तो सगळ्यांसाठी आहे ना. या ब्रह्मांडाने मंजुश्रीसाठीच थोडी ना वेगळे नियम लावून ठेवले आहे. आपल्या सगळ्यांसाठी एकच नियम आहे. तुम्ही जे क्रिएट करसाल इतरांसाठी तेच तुम्हाला मिळेल. मग जर काय तुम्ही इतरांचा राग करत असाल, इतरांसाठी बोटं मोडत असाल किंवा असं म्हणत असाल, की जाऊ दे त्यांनी मला दुःख दिलंय त्याला असंच घडू दे. असंच घडू दे जेव्हा तुम्ही म्हणता ना, तेव्हा ते असंच घडू देचे व्हायब्रेशन परत आपल्याला येतात. सांगा मग अगोदरही आपण दुःख भोगलं, बरोबर आहे एखाद्या गोष्टीसाठी आणि आता दुःख देणाऱ्याला पुन्हा आपण असे व्हायब्रेशन क्रिएट करतो, की त्याला पण तसंच घडू दे. पुन्हा तेच व्हायब्रेशन आपल्याला परत म्हणजे अजूनही आपल्या आयुष्यामधलं दुःख कमी होण्याचा वेळ येईल का? नाही येणार ना. मग आपल्याला काय करावं लागेल? आता आपल्याला जे पेराल ते उगवेल म्हणजे काय? आपल्याला आपली पेरणी बदलावी लागेल. आपण आता काय करूया? आपण आता पेरणी करूया. आपण आता कृतज्ञतेचं व्रत केलं आहे. गेले 23 दिवस झाले. आता या जादूच्या कांडीच्या स्वरूपामध्ये आपण काय करूया? स्वतःला एक स्वतःला एक एनर्जी समजूया. हे प्रतीक का दिलंय लेखकांनी जादूची कांडीचं? की आपण स्वतःला एक आपल्यामध्ये तो सामर्थ्यपणा आहे याची जाणीव आपल्याला राहिली पाहिजे. बरोबर ना भक्ती? आपल्याला ती जाणीव राहिली पाहिजे, की की ते सामर्थ्य माझ्यामध्ये आहे. या सामर्थ्याची आपल्याला ओळख राहिली पाहिजे. म्हणून ही जादूची कांडी तुझ्या हातामध्ये आहे. नाहीतर आपण विसरून जातो माझ्यामध्ये काय ताकद आहे. बरोबर आहे की नाही? हे आपण विसरायला नको म्हणून काहीतरी काय करायचं तर तू ही जादूची कांडी फिरव आणि या जादूच्या कांडीमधून कशाप्रकारे व्हायब्रेशन जातात, तू फिरवली आणि ते पूर्ण झालं. असं त्यांना आपल्याला सांगायचं की तुझ्या आतमधल्या शक्तीचा तू वारंवार वापर करण्यासाठी ही जादूची कांडी तुझ्या हातामध्ये ठेव. आली आहे माझी? ओके. अशी हातामध्ये ठेव आणि चल पुढे. बरोबर? तर बघा आजची कृती आपल्याला काय करायची आहे? या सगळ्या कृतीमधून मॅडम लोकांच्या आयुष्यामध्ये आनंद आणायचा, लोकांच्या आयुष्यामध्ये खुशी आणायची, आपल्या सखीयांच्या, मित्रांच्या या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं हे आहे, की हे इतरांच्या आयुष्यामध्ये आपण देण्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये तेच परत येणार आणि आपल्याला आपल्या समृद्धीसाठी लोकांना द्यायचं आहे. हा एक थॉट इथं क्लिअर असू द्या. आणि जेव्हा येथे माहित असते ना, मी जे देणार ना, मी लोकांसाठी प्रयत्न करणार ना, तेव्हा मला तेवढं भरभरून मिळणार. हे जेव्हा माहिती असते, आपण सगळे सजीव प्राणी आणि मानव प्राणी खरंच आपण खूप स्वार्थी असतो. बरोबर? जेव्हा आपल्याला हे क्लिअर असतं, की मला ते मिळणार आहे ना, मला आनंद मिळणार आहे, तेव्हा आपण अजून भरभरून देतो. म्हणून या सुवर्ण नियमाचा उल्लेख शेवटी आपल्यासाठी आवर्जून केलेला आहे. हा त्यामागचा पुन्हा एक आध्यात्मिक आणि शास्त्रीय दृष्टिकोन. बरोबर? तर आपण बघूया आजची कृती काय आहे? आजची कृती आहे सेम दररोज सारखं तुमच्या वरदानांची मोजदाद करा. 10 वरदानांची एक यादी तयार करा आणि त्या प्रत्येक वरदानाबद्दल तुम्हाला कृतज्ञता का वाटते ते लिहा. तुमची यादी परत एकदा वाचा. प्रत्येक वरदान वाचल्यानंतर शेवटी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. पुन्हा ज्यांच्या आरोग्यासाठी, संपत्तीसाठी आणि आनंदासाठी किंवा तीनही गोष्टींसाठी काही मदत करावीशी तुम्हाला वाटत आहे, अशा तुम्हाला आस्था वाटणाऱ्या 3 व्यक्तींची निवड करा. तुमच्याकडे असतील तर त्या तिघांचेही फोटो घ्या
आणि त्या जादूच्या कांडीची कृती करत असताना ते छायाचित्र तुमच्या समोर ठेवा, जेणेकरून आपल्याला फोकस आणखी क्रिएट होईल. आपण त्या फोकसफुली म्हणू शकू की या व्यक्तीच्या आयुष्यात हे आलेलं आहे. प्रत्येक वेळी एका व्यक्तीची निवड करा, तिचं छायाचित्र हातामध्ये घ्या आणि 1 मिनिट डोळे मिटा आणि प्रत्येक व्यक्तीचं आरोग्य, संपत्ती किंवा आनंद तिला संपूर्णतः परत मिळाल्याची बातमी तुम्हाला कळली आहे असं चित्र डोळ्यासमोर आणा. नंतर डोळे उघडा, त्या व्यक्तीचं छायाचित्र तसंच हातामध्ये ठेवा, त्या व्यक्तीचं नाव घ्या आणि तिच्या आरोग्यासाठी, संपत्तीसाठी किंवा आनंदासाठी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. एका व्यक्तीसाठी ही जादूची कांडीची कृती पूर्ण केली की क्रमाक्रमाने राहिलेल्या इतर दोघांसाठीही अशीच कृती वर दिल्याप्रमाणे 2 टप्प्यामधून पूर्ण करा. अशा रीतीने 3 व्यक्तींवर कुठल्याही जादूच्या कांडीचा शिरकाव करा. आणि आणि हा आपला जादूचा दगड. रात्री झोपायच्या अगोदर आज दिवसभरामध्ये सगळ्यात छान झालेली कोणती गोष्ट आहे तर ही सांगा. या दगडाला सांगा आणि मस्त आज कृतज्ञतेच्या भावामध्ये झोपी जा. नक्कीच मी आज सांगणार आहे माझ्या जादूच्या दगडाला की आजचं जादूची कांडी मी माझ्या परीने खूप छान प्रकारे समजून देण्याचा एका वेगळ्या कन्सेप्टने प्रयत्न केला. त्याकरिता मी खूप आनंदी आहे. हे वाक्य मी माझ्या जादूच्या दगडाला सांगणार आहे आणि तो कृतज्ञतेचा भाव तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी माझ्या जादूच्या दगडाला व्यक्त करणार आहे. आणि नक्कीच आपली उद्याची सकाळ सुद्धा कृतज्ञतेच्याच भावामध्ये होणार. तर तरी सगळ्यांना मनापासून धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आत्मा नमस्ते सगळ्यांना. आत्मा नमस्ते. नमस्ते. आत्मा नमस्ते.